सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. उद्या आयफोन 17 भव्य लॉन्च इव्हेंट सोबतच नवे ऍपल वॉच, एअरपॉड्स प्रो 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सचीही घोषणा होण्याची शक्यता. दक्षिण कोरियाच्या कर्मचाऱ्यांची सुटका, अमेरिकेतील ह्युंडाई कंपनीच्या कारखान्यावर छापा. लंडनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा, 425 जणांना अटक, आंदोलकांकडून पोलिसांना धक्काबुक्की. आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य, गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघावर 4-1 गोलने विजय. रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, सरकारी इमारती लक्ष्य, 2 ठार 15 जखमी. हिमाचलमध्ये पावसाने 4000 कोटींचं नुकसान, राज्यात पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातांमध्ये 366 लोकांचा मृत्यू. कोलकातामध्ये वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, या प्रकरणी फरार आरोपींचा शोध सुरू. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीने मागल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला. यंदाची मिरवणूक 34 तास 44 मिनिटं चालली. मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकवटलं, मुंबईत महत्वाच्या बैठका, लक्ष्मण हाकेंकडून राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी. आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरेलवर सोडलं. देवाभाऊसाठी दररोज 50 कोटी खर्च करणारा तो दानशूर कोण? फडणवीसांच्या जाहिरातीबाबत संजय राऊतांचा सवाल. कराडमध्ये श्रींची मिरवणूक उत्साहात, लाडक्या गणरायाला जय घोषात निरोप. नागपुरात आरक्षण प्रश्नाबाबत ओबीसी महासंघ आक्रमक, जातनिहाय जनगणनेची ओबीसी कर्मचारी महासंघाची मागणी. 14 सप्टेंबरला शेगाव येथे ओबीसी महासंघाचं अधिवेशन. जीआरला छगन भुजबळांकडून कोर्टात आव्हान, सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार. मराठा आंदोलकांवरील फक्त 86 गुन्हे मागे, 2 वर्षात आश्वासनावर संत गतीने कारवाई. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रेल्वे मुंबईतील भूखंड 19 वर्ष भाड्याने देणार, महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील भूखंड भाड्याने देणार. कोयन्यात धरण क्षमतेच्या 1.5 पट पाण्याची आवक, जलसाठा, 99% घरात पाणी प्रश्न मिटला.